अमृता ती ठीक आहे ना? जिंकलीस तू लढाई, सुखरूप आहेस तू आता. अमृता बरी आहे. तिच्या डोक्याला थोडंसं लागलंय. पण जर अमृता नसती ना तर. सॉरी माई. काही नको बोलूस. रागावलीस माझ्यावर? नाही रे सोन्या, खरंच नाही. कशाला रागवू तुझ्यावर? पण तू तर कसलाही विचार करू नकोस. तू आराम कर आणि लवकर बरा हो. आई बाबा सगळे घरी तुझी हक्की बेबी, तू कसा आहेस आता? हक्की बेबी, फायनली तू बरा झालास. आय एम सो हॅपी. क्यों तू इथे माई असताना आणि तुला बघून माई. आय नो, त्यांनी मला बघितलं तरी काहीच कसं बोलल्या नाहीत. इनफॅक्ट मला बघून त्या बाहेर गेल्या. हेच विचारायचंय ना बेबी, मी आता एक अशी जादू केलीये की तुझ्या माईच काय, तुझ्या घरचं कोणीच काहीच बोलणार नाही मला. काय? ओके, तू टेन्शन नको घेऊ. तू एकदा बरा झालास ना की तुला सगळं आरामात सांगेन मी. ओके, बट एक गोष्ट लक्षात ठेव की नाव वील बी टुगेदर फॉर एव्हर. चल आता तू झोप. यू टेक रेस्ट. ओके, क्लोज युअर आईज. यू स्लीप. ओके. हॅलो अण्णा. अण्णा, अक्षय बरा आहे आता. हो हो, नाही 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 नाही, तुम्ही कुणी यायची गरज नाहीये. अहो मी आहे ना इथे. हो हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो हां. माई, अण्णांना सांगितलं अक्षय बरा आहे. बरं झालं. अमृता, तू तिला का जाऊ दिलंस? रात्रभर डोळ्याला डोळा न लावता आयसीयूच्या बाहेर तू उभी होतीस आणि त्याचा तर डोळे उघडल्यावर तू त्याच्यासमोर नको. जा जा, चल. आता बस, आता कोणी आत जाऊ नका. पेशंटला आराम करू द्या. अहो ऐका ना, फक्त 1 मिनिट जाते मी. पेशंटची हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे. सॉरी, प्लीज. सो अमृता, अक्षयचा दरवाजा तुझ्या तोंडावर बंद व्हायची सवय तू लावून घ्यायला हवीस, नाही का? मी नर्सशी बोलते. अशी कशी जाऊ देत नाही? अगं बायकोयस तू त्याची. चल. ओह, म्हणजे तू अजून सांगितलं नाही त्यांना? काय काय सांगितलं नाही हिने?
नाही हवं ते. ततपप करू नकोस अमृता. तू माझी कंडिशन मान्य केलीयस अँड नाउ यू हॅव टू ऑनर इट. कंडिशन? सांग सांग ना त्यांना. तुझ्याकडून नाही होणार, मीच सांगते. एकदा की बरा झाला, त्याला डिस्चार्ज मिळाला की तुझा आणि त्याचा संबंध संपला आणि तुझ्या नावापुढे अक्षय घाडगे हे नाव लावायचं नाही. अमृता, अगं काय आहे? आणि तिने हे डील मान्य केलंय. आता अक्षय बरा झालाय. ज्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळेल त्याच दिवशी अमृता घाडग्यांचं घर आणि त्यांचं नाव दोन्हीही सोडून कायमची माहेरी निघून जाईल. डील कियारा, तू सौदा केलास माझ्या अक्षयच्या जीवाचा. लाज नाही वाटत तुला? सॉरी, सौदा मी नाही तुम्ही केलाय पहिल्यापासूनच. तुम्हाला माहित होतं ना की अक्कीचं प्रेम माझ्यावर आहे, तरीही तुम्ही अक्कीचं लग्न हिच्याशी लावून दिलं. म्हणूनच आज ही वेळ आलीये. आणि म्हणून तू असा सौदा केलास माझ्या अक्षयच्या जीवाशी खेळ खेळणारा? हे तुझं स्वार्थी प्रेम आहे ना, म्हणूनच आम्ही तुला नकार दिला. व्हॉटेव्हर, पण आता तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण अक्षयच्या सो कॉल्ड बायकोनी हे डील मान्य केलं. आता लवकरच तिला अक्षयला सोडावं लागणार आहे. आता माझा आणि अक्षयचा मार्ग मोकळा झाला. कियारा, तू लवकरच माझी लाडली बहुराणी बनणार आहेस, माहितीये का कियारा तुला? अगं ही अमृता आहे ना, ही नकटी अमृता, ही लवकरच आउट आणि तू अशी इन. हा, तू असं ना प्रॉपर घाडग्यांच्या घरात माप ओलांडून आत येणार आहेस कियारा. अक्षयची बायको, लक्षात येते का कियारा? अक्षयची बायको आणि घाडग्यांची सून बनून येणार आहेस तू इकडे. त्यानंतर ना आपण अख्ख्या घाडग्यांच्या घरावर राज्य करू. माझे ना रांदा वाडा उष्टी काढा हे दिवस संपले आता. म्हणजे माझे शॉपिंगचे दिवस सुरू झाले असं म्हण. कारण आमच्या या घाडग्यांच्या घरात तुझ्या अशी असं हायफाय वागणार माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? हो आंटी, नक्कीच. बट आय डोंट थिंक सो की मी तुमच्या त्या ओल्ड स्टाईल फॅमिलीमध्ये येऊन राहीन. एक्झॅक्टली मला पण तसंच वाटतंय. म्हणून माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे.
म्हणजे प्रत्येकाला वेगळा फ्लोर नव्या घरात. रिअली आंटी? येस, पण त्याच्यासाठी तुला एक काम करावं लागणार. कियारा, आता कसं तू माझं सगळं ऐकतेस तसं तेव्हा सुद्धा सगळं ऐकावं लागणार. ऐकणार ना? ओके, डन. सच अ गुड गर्ल, सच अ गुड इंटेलिजंट गर्ल. लव यू कियारा. बाय आंटी, लव यू. बाय. ओ यारा. आता कळलं तुला कियाराला इथे बोलवायला माझा विरोध का होता ते? ती इथे येऊन असं काहीतरी करणार याची मला खात्री होती. आणि काय दिवे लावले तिने इथे येऊन? अक्षय क्रिटिकल होताच ना. अक्षय वाचला तो तू दिलेल्या ब्लडमुळे. अहो पण माई, श्श्श. एक अक्षरही बोलू नकोस. अमृता, मी माझा नवरा आणि माझं घर सोडून कायमची माहेर निघून जाईन असा शब्द दिलास तू, आणि ह्या मुलीला? अगं, असं सांगताना एक सेकंदभर तुझं मन कचरलं नाही? इतकं नकोस झाले तुला हे लग्न? लग्न झाल्यापासून पाहते मी अमृता, सारखी तुझी धरसोड चालली. माझा अक्षय म्हणजे कोणी वस्तू नाहीये. त्याचा सौदा केलास तू. तो क्षणच तसा होता. अक्षयच्या बाबतीत मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहीन असा विश्वास दिला होता मी तुला, आणि तरी तू असा सौदा केलास. स्वतःवर सुद्धा तुझा विश्वास नाहीये. अमृता, अगं कियारा आली नाही तरी सुद्धा मी माझ्या अक्षयला वाचवेन असा आत्मविश्वास हवा तुला. आणि तू इतकी खच खाऊन निघालीस. अगं, कुठून आला तुझ्यात हा भ्याडपणा? अयो, भ्याडपणा नाही हो. तो क्षणच तसा होता. मी जे काही केलं ना, तो खरंच भ्याडपणा नव्हता. खूप हिंमत लागते ते करायला. चुकीच्या ठिकाणी दाखवलेल्या हिमतीचं मी कौतुक करू शकत नाही अमृता. लग्न हे डील नाही. आणि माझा अक्षय म्हणजे कोणी वस्तू नाहीये. त्याचा सौदा केलास तू. तिला एक कळत नाही, पण या गोष्टीचं पावित्र्य तुला तरी कळत असेल अशी माझी अपेक्षा होती तुझ्याकडून. पण माई, मी शब्द दिलाय आणि मला तो पाळायला हवा. अक्षयच्या जीवासाठीच केलं मी, आणि मी मागे नाही फिरू शकत.
सावकाश. गुड. ज्यूस आणलास पण मी तर सूप घेतोय ते माझ्या केहूच्या हाताने. अमृता बघ ना माझी केहू किती काळजी घेते माझी. हा बेबी घे. बरं वाटतंय आता? मला सांगा तुमच्यामध्ये कियू कोण आहे? पेशंट शुद्धीवर आल्यावर कियू कियू हेच नाव घेत होतं. माझा हाच हात धरून मला घराबाहेर काढलं आणि आज माझा हाच हात धरून मला इथे आणावं लागलं. अक्की बेबी चल झोप. मी साधना घाडगे बोलते. तुम्ही चुकून माझा नंबर डायल केला का? तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय मला, त्यासाठी मुद्दामून फोन लावलाय. पण फोनवर नाही बोलता येणार, त्यासाठी प्रत्यक्ष भेटायला लागेल आपल्याला. उद्या सकाळी भेटू शकाल?